नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत फ्रिलची खूप सुंदर अशी बॅकनेक ब्लाऊजची डिझाईन। तर इथे बघा, त्याच्यासाठी मी जी माप घेतलेली आहेत ती तुम्हाला इथे दाखवत आहे आणि सगळे माप मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करीनच। तर ब्लाऊजच्या मापानुसार इथे मी बॅक पार्ट जो आहे तो इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि इथे बघा गळ्याची जी रुंदी आहे ती घ्यायची आहे आपल्याला इथे 2.5 इंच। 2.5 इंच मार्किंग करायचं आणि खालची पट्टी तुमची जेवढी असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं। तर इथे 3 इंच होती तर 4 इंच मी मार्किंग केलं आणि खालच्या साईडला गळ्याची रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि इथे बघा सरळ लाईन आखून इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपल्याला मटक्या गळ्याचा शेप द्यायचा आहे। आता ज्यांना मटक्या गळ्याचा शेप परफेक्ट असा देता येत नाही त्यांच्यासाठी इथे बघा खालच्या साईडने मी 1 इंच मार्किंग केलं आणि लगेच बाहेर 1 इंच मार्किंग केलं आणि वरून 3.5 इंच मार्किंग केलं आणि तिथून आतमध्ये अर्धा इंच एवढं मार्किंग करून घेतलं आणि ते सगळे पॉइंट जोडत इथे बघा अशा प्रकारे इथे मी मटक्या गळ्याचा परफेक्ट असा शेप देऊन घेतलेला आहे। ज्यांना जमत नाही त्यांनी ही ट्रिक वापरून एकदम परफेक्ट असा मटक्या गळ्याचा शेप देऊ शकतात। तर गळ्याचा शेप जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो। तर इथे मी माप पण तुम्हाला मेन्शन करते। तर इथे बघा खालच्या साईडला 1 इंच घेतलं, आतमध्ये अर्धा इंच घेतला आणि गळारुंदी आपण घेतलेली आहे 2.5 इंच। तर आता आपण जसा शेप दिलेला आहे तसाच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा खूप सुंदर असा मटक्या गळ्याचा शेप इथं बनवून तयार झालेला आहे। आता आपण जो मेन ब्लाऊज पीस आहे तो इथं घ्यायचा आणि ब्लाऊज पीसाची सरळ बाजूवरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावर इथं मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला आता खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे कमरेला। पण ही जी शिलाई आहे ती मोठी शिलाई मारलेली आहे कारण नंतर ही शिलाई आपल्याला खोलायची आहे। त्याच्यामुळे काय होतं, आता खाली शिलाई मारून घेतली ना मग आता सुळसुळीत कपडा असला ना मग आपला इकडे तिकडे सरकतो, मग आपल्या ब्लाऊजला परफेक्ट अशी फिनिशिंग येत नाही। त्याच्यासाठी कमरेला आपल्याला 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आणि गळ्याला शिलाई मारून झाली ना मग नंतर कमरेची शिलाई आपण खोलून घेणार आहोत कारण कमरेला आपल्याला इथं कमरपट्टी लावून घ्यायची आहे। आणि गळ्याला शिलाई मारताना एकदम सगळ्यात छोटी जी शिलाई असते ती इथं आपल्याला गळ्याला छोटी शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारून झाल्याच्या नंतर गळ्याच्या तिथला जो एक्स्ट्राचा कपडा आहे आतला तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि पूर्ण गळ्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे। कट मारून घेतल्याने काय होतं ना, आपल्या गळ्याला जो शेप आहे ना तो अगदी परफेक्ट आपण जशी शिलाई मारली सेम तसाच येतो। खूप छान फिनिशिंगमध्ये आपला गळा इथे पलटला जातो। तर इथे बघा आता कमरेची शिलाई आपण पूर्ण काढून घेऊया आणि गळा पलटी करून घेऊया। गळा पलटी करायच्या अगोदर आपल्याला अस्तर असं बाजूला घेऊन आपल्याला अस्तरवर एक दाब शिलाई देऊन घ्यायची असते। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं दाब शिलाई मारून घ्यायची आहे। आणि दाब शिलाई मारताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आतल्या साईडचं जे मार्जिन आहे ना आपलं ब्लाऊज पीसचं आणि मेन अस्तरचं आणि मेन ब्लाऊज पीसचं ते मार्जिन आपल्याला अस्तरच्या साईडला करायचं आहे। ते इथे बघा दाब शिलाई मारून झाली। आता परत एकदा वरून आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे फिनिशिंगची टॉप शिलाई। ते बघा पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि एकदम किनारीला इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ओके, तर इथे बघा शिलाई मारून झाली। आता कमरेला आपल्याला परत एकदा शिलाई मारून घ्यायची, सगळीकडे शिलाई मारून घ्यायची अस्तरच्या चारही बाजूला आणि जो आपला मेन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा दुसऱ्या साईडला पण सेम आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून टाकायचा आहे। तर पूर्ण व्हिडिओ मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। म्हणजे तुम्हाला जे काही म्हणजे व्हिडिओमध्ये बघायला भेटतं त्यातून नक्कीच काही ना काही शिकायला मिळतं। खूप छोटे छोटे टिप्स असतात ते तुम्हाला शिकायला मिळत असतात। तर इथे बघा इथं अर्धा आपण कटिंग करताना 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी घेतो, तर मग दोन्ही साईडला अर्धा इंच येईल एवढं मार्जिन घ्यायचं आणि दोन्ही साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचे। त्याच्यानंतर इथे बघा मी कमरपट्टी जोडून घेत आहे आणि कमरपट्टीसाठी इथं मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। कमरपट्टी आता एक शिलाई मारायची, पलटी करायची, परत दाब शिलाई द्यायची आणि पूर्ण पट्टी आतल्या साईडला टाकून परत एकदा आपल्याला इथं मोठी शिलाई मारून घ्यायची कारण पूर्ण ब्लाऊज आपला स्टिच करून झाल्याच्या नंतर कमरेला आपल्याला हात शिलाई करायची असते। ओके, तर इथे बघा आता गळा आपला पाठीमागचा पूर्ण जो पार्ट आहे तो इथे तयार झालेला आहे। आता आपण डिझाईनसाठी फ्रिल तयार करून घेऊया। तर इथे फ्रिलसाठी मी इथं 3 इंचाचा कपडा घेतलेला आहे
अशा 2 पट्ट्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला थोडीशी मोठी फ्रिल हवी असेल तर इथं तुम्ही 3.5 इंचाचा पण कपडा घेऊ शकता, पण ह्या ब्लाऊज पीसमधला जास्त कपडा शिल्लक नव्हता राहिला। 3-3 इंचाच्या 2 पट्ट्या निघत होत्या आणि फ्रिलसाठी कपडा पण जास्त लागतो, त्याच्यामुळे मी इथं 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे। इथं आपली थोडीशी छोटी फ्रिल बनवून तयार होणार आहे, पण खूप सुंदर असा लुक येतो छोटी फ्रिलने सुद्धा। तर इथे बघा पूर्ण पट्टी शिलाई मारून घेतली, त्याच्यानंतर मी इथं पलटी करून घेतली आणि त्याच्यानंतर त्याला मी एक इस्त्री मारून घेतलेली आहे, म्हणजे जी पट्टी आहे ती आपली स्ट्रेट आणि व्यवस्थित येते। आणि मग त्याच्यानंतर जे आपण प्लेट देतो ते एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला दिसतात, कमी जास्त इकडे तिकडे अजिबात होत नाहीत। आणि प्लेट आपले एकसारखे असले की लुक पण खूप छान येतो, त्याच्यामुळे मी सांगेन तुम्हाला की तुम्ही फ्रिल जेव्हा बनवाल त्यावेळेस त्याच्या जी पट्टी असते त्याला इस्त्री करूनच घ्या। कॉटनचा कपडा असेल तर मग जास्त गरज नाही पडत, पण असं सुळसुळीत कपडा असला ना मग त्याला इस्त्री करून घेतली ना मग आपल्या डिझाईनला पण लुक पण छान येतो आणि आपल्या कामामध्ये फिनिशिंग दिसते। त्याच्यानंतर इथे बघा आता पाठीमागचा भाग इथं घेतलेला आहे आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं फ्रिल लावून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर आपण एका साईडला लेस लावायची आहे आणि ही जी फ्रिल लावायची आहे त्याच्या अगोदर आपण चॉकने निशाण करून घेऊया। तर इथे बघा अशा प्रकारे फ्रिल लावायची आहे, बरोबर मधत निशाण केलं आणि तिथून 2.5 इंचावर दुसऱ्या साईडला मार्किंग केलं आणि इथे अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। आणि दुसऱ्या बाजूला एक गळ्याच्या किनारीला एक लेस लावायची आहे आणि त्याच्या बाजूला 1 इंच एवढं माप सोडून आपल्याला दुसरी लेस लावून घ्यायची आहे। तर सगळ्यात अगोदर आपण लेस लावून घेऊया, म्हणजे जो किनारीचा भाग आहे त्याच्यावर आपली नंतर फ्रिल आली ना ते पण आपलं व्यवस्थित कव्हर होऊन जातं। तर इथे बघा गळ्याच्या साईडने इथे मी एक लेस लावून घेते आणि त्याच्याच बाजूला लगेच आपल्याला दुसरी लेस लावून घ्यायची आहे। आणि लेसला 2 शिलाया मारायची, म्हणजे जी आपली जी लेस असते ना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागते। नाही तर घातल्याच्या नंतर कधी कधी काय होतं, आपण एकच शिलाई मारली तर घातल्याच्या नंतर ब्लाऊज थोडाफार जरी तणला तरी मग काय होतं लेस अशी पलटल्यासारखी दिसते, त्याच्यामुळं लेसला दोन्ही किनारीला 2 शिलाया मारून घ्यायच्या। तर इथे बघा आता दुसरी लेस पण मी इथं जोडून घेते। तर इथे बघा दुसऱ्या साईडची पण लेस मी इथं लावून घेतलेली आहे। आता आपण फ्रिल जोडूया। तर फ्रिल जोडताना इथे बघा आपलं जो फ्रिलचा शेवटचा टोक आहे ना तो बरोबर गळ्याच्या तिथं येईन अशा प्रकारे लेस ठेवायची आणि बरोबर मधून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडला आपली फ्रिल आहे ती एकसारखीच राहिली पाहिजे, नाही तर एक साईडला कमी एक साईडला जास्त अशी नाही राहिली पाहिजे। तर इथे बघा बरोबर लेस आपली बरोबरच झालेली आहे। त्याच्यानंतर आता बघा बरोबर जिथं आपण मधली शिलाई मारली त्याच्यावरच आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। तर इथे बघा परफेक्ट अशी लेस लावून झालेली आहे। तर बॅक पार्ट आपला इथं पूर्ण तयार झालेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।